गोंदियाच्या साळेकसामध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप। मोनिका कांबळेंची निवडणूक निर्णय अधिकारी पदावरून मुक्तता। सर्व उमेदवारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता। अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांचा जबाब नोंदवला। हल्ला पूर्वनियोजित कट होता। पोलीस दोषींवर योग्य कारवाई करतील। स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांची प्रतिक्रिया। गेवराईमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या दरम्यान झाला होता राडा। नाशिकमध्ये मतदार याद्यांमध्ये जिवंत असलेल्यांना मयत घोषित करून मतदार याद्यांमधील नावं वगळली। नावं वगळत असताना मृत्यू प्रमाणपत्र देखील जोडण्यात आल्याची माहिती उघड। भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांची नावं वगळून मयत घोषित केल्याची माहिती उघड। गोरेगावमधील कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून वाद। विवेक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। बुरखाबंदी हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शनं। एमआयएमच्या नेत्या जहाआरा शेख आंदोलनामध्ये सहभागी। अमित देशमुखांच्या साखर कारखान्यावर लातूर आणि परभणीच्या शेतकऱ्यांना वेगळे दर। शेतकऱ्यांचा आरोप। साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचं आंदोलन। योग्य दर मिळाला नाही तर अमित देशमुखांच्या घरासमोर आंदोलन करणार, शेतकऱ्यांचा इशारा। सांगलीमधील विद्यार्थी शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण। दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना बजावली नोटीस। 4 आठवड्यामध्ये रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरुवात। समितीने आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याची मागणी केली। बीएसआयचा 17 वर्षांचा अहवाल देण्याची चौकशी समितीची मागणी। नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांचा मोर्चा। जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जोरदार घोषणाबाजी करत लोकप्रतिनिधींचा दिव्यांग बांधवांकडून निषेध। नांदेडच्या शेळगावमध्ये गौरी गावातील शाळेची दुरावस्था। एकाच खोलीमध्ये भरतात 4 वर्ग, 50 विद्यार्थ्यांना एकच शिक्षक। शिक्षकांची संख्या वाढवावी, नागरिकांची मागणी। राजगड तालुक्यातील वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये फसवणुकीचा प्रकार। ठेकेदार 10 लाख रुपयांचा निधी घेऊन गायब झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। मंजूर 2 सौर हायमॅक्स दिवे न बसवता खोटे जिओ टॅग, खोटे फोटो आणि ग्रामसेवकाच्या खोट्या सहीचं पत्र जोडून निधी लाटल्याचा आरोप। मराठी असल्यामुळेच भाईंदरमध्ये फ्लॅट नाकारल्याचा आरोप। मारवाडी, जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल असं सांगितलं। फ्लॅट खरेदीसाठी आलेल्या रवींद्र खरात यांचा आरोप। 7 राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरण मुंबई प्रिन्सिपल बेंच समोरच सुनावणी होणार। प्रकरण अखत्यारीमध्ये येत नसल्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार।